माझा परिचय आहे, मी संजय पाटील, एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र महिला बचत गट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। विषय असा आहे की राज्य शासनाने महिला बचत गटाला स्वस्त धान्य दुकान आमंत्रित केलेलं होतं। रमाई महिला बचत गटाला धंतोली वार्ड नंबर 3 या ठिकाणी दुकान मंजूर करण्यात आलेलं होतं। धंतोली एरिया आपण सर्वांना माहीत आहे की कसा एरिया आहे। त्या एरियामध्ये भाड्याने रूम मिळणं आणि या राशनच्या कमी कमिशनमध्ये तिथं दुकान सुरू करणं हे शक्य नाही, म्हणून ही दुकान वार्ड नंबर 74 इथे सुरू करावं असं रीतसर या महिला बचत गटाने अर्ज केला। बचत गटाच्या या अर्जावर विभागाने, पुरवठा विभागाने प्रक्रिया केली। धंतोली झोन इथून त्या संदर्भामध्ये मौका चौकशी करून अहवाल मागितला। एकदा नाही 3दा धंतोली झोन कार्यालयाने अन्न पुरवठा कार्यालयाला अहवाल पाठवलेला आहे आणि त्या अहवालामध्ये वार्ड नंबर 74 इथं दुकान मंजूर करण्यामध्ये हरकत नाही अशा पद्धतीचा तो अहवाल आहे। आणि याच अहवालावरून अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी दुकान नव्याने सुरू करण्याचे आदेश दिलं। आदेश दिल्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे। तर या ठिकाणी जातीयवाद पुढे आला आणि ते दुकान सुरू करण्याच्या पूर्वीच जे आदेश होते त्या आदेशवरती पुरवठा निरीक्षक यांनी, धंतोली झोनच्या पुरवठा निरीक्षक यांनी अहवालावर मार्गदर्शन मागितलं, आदेशावर मार्गदर्शन मागितलं। म्हणजे आदेशावर आजपर्यंत मार्गदर्शन कोणी मागत नाही, कारण हे नियमातच बसत नाही। परंतु या छोट्याशा गोष्टीसाठी हे दुकान आज गेल्या 5 महिन्यापासून दुकान सुरू करण्यात आलेली नाही आहे। या अधिकाऱ्याला आम्ही अनेकदा भेटलो, या महिला भेटल्या, तरी कधी त्यांनी दुकान केव्हा सुरू होईल याच्याबद्दल काहीच उत्तरे दिलेली नाही आहे। उडवाउडवीचे उत्तरं देतात। हा जो विनोद काळे या ठिकाणी अन्नधान्य वितरण अधिकारी आहेत, हा एक जातीयवादी आहे, भ्रष्टाचारी आहे। यांच्यावरती अनेक प्रकरणामध्ये त्यांच्यावर चौकशी सुरू आहे। त्यांची नागपूर शहरातून ट्रान्सफर झालेली होती। 68 दिवसामध्ये पैसा खर्च करून हे परत त्या ठिकाणी हा भ्रष्टाचारी विनोद काळे या ठिकाणी आलेला आहे। आणि आज या महाराष्ट्र राज्यामध्ये भ्रष्टाचारी, पैशाची डिमांड देणारा अशा अधिकाऱ्याची खूप जास्त किंमत आहे। जे सत्य आहे ते सत्याच्या बाजूला कोणी राहत नाही, असत्याच्या बाजूला राहतात। आणि म्हणून या मागासवर्गीय, अनुसूचित जातीच्या आणि खास करून या आंबेडकरी समाजाच्या महिलावर ज्या पद्धतीने पुरवठा विभागाने जो अन्याय करीत आहे तो अन्याय याच्या दूर करावा। त्यांची रास्तभाव दुकान नव्याने लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशा पद्धतीचे निवेदन आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे। या 8 दिवसाच्या आतमध्ये जर या दुकान सुरू करण्यात आलेलं नाही तर महाराष्ट्र महिला बचत गट संघटनेच्या वतीने एक आंदोलन आम्ही सुरू करू आणि या जातीयवादी विनोद काळेला हटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। धन्यवाद। तुम्ही जे अधिकारी आहेत, अन्न पुरवठा विभागाचे जे अधिकारी आहेत काळे, त्यांच्यावरती गंभीर असा आरोप लावलेला आहे, भ्रष्टाचाराचा आरोप लावलेला आहे। पुरावे काय आहेत तुमच्याकडे? पुरावे हे आहेत की ऑगस्ट महिन्यामध्ये जो तांदळाचा जो घोळ झालेला आहे त्या तांदळाच्या घोळची चौकशी जिल्हाधिकारी साहेबांनी SDO सावनेरच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे। त्याच्यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये एक तांदळाची गाडी पकडली गेली होती, पण त्याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट दिलेली होती। परंतु SDO सावनेर हे त्यांच्या तांदळाची चौकशी करत आहे आणि ती चौकशी होत असताना त्यांना परत या ठिकाणी आणणं म्हणजे त्या चौकशीला थांबवणं किंवा बंद करणं हा त्याचा पर्याय आहे। आणि म्हणून या अधिकाऱ्याला ज्यांच्यावर आरोप आहेत त्या अधिकाऱ्याला इथून त्वरित हटवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे।